नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण महसूल अधिकाऱ्यांचे लक्षणीय प्रयोग अशी मालिका पाहिली. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण राहत्याचे सर्कल अधिकारी डॉक्टर मोहसिन शेख यांचा जो क्यूआर कोडचा प्रयोग होता, त्यांनी निकाल पत्राची समज देताना त्याला आपण इंटिमेशन म्हणतो, इंटिमेशन ऑफ डिसिशन त्याच्या ती जी समजपत्र आहे, सूचनापत्र आहे, त्याच्यावरती त्यांनी क्यूआर कोड उठवला, छापला आणि त्या आधारे निकालपत्र लगेच पक्षकारांना मिळतंय, अशी जी एक सुविधा उपलब्ध करता येऊ शकते, असा प्रयोग केला. त्याचं राज्यभर, देशभर कौतुक चालू आहे आणि तो अनुकरणीय देखील आहे. त्यांचा ब्लॉग पाहिला, त्यांचे मित्र कामराज चौधरींचा, महाराष्ट्रातील तलाठी हा ब्लॉग पाहिला. शिवाय महाराष्ट्रातले सर्व महसूल अधिकाऱ्यांचा जो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस org नावाचा जे एक संकेतस्थळ आहे, त्याच्यावरती महसूल विषयक सर्व जनतेच्या, अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या शंकांना उत्तरं दिली जातात. हे चांगले 3 प्रयोग आपण पाहिले होते. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर संजय कुंडेटकर या अत्यंत गुणी अधिकाऱ्यांचं जे काही ब्लॉग आहे, त्याचा YouTube चॅनल आहे, त्यांचं केलेलं काम आहे, त्यांचे असंख्य लेख आहेत, त्याच्या संदर्भातली माहिती पाहिली. आज आपण आणखी एका, त्यांना महसूल अधिकारी म्हणता येणार नाही, पण त्यांची सुरुवात महसूल अधिकारी म्हणून झाली. ते आहेत शेखर गायकवाड. ते वरिष्ठ IAS अधिकारी आहे, ज्याला अखिल भारतीय प्रशासन सेवेतले ते अधिकारी आहेत. त्यांची सुरुवात मात्र राज्यसेवेपासून झाली. 1984 साली त्यांनी प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कृषी विषयक जी परीक्षा आहे, ती परीक्षा दिली. ते उत्तीर्ण झाले. अगदी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते वर्ग 1 चे कृषी अधिकारी झाले. त्यांनी काही दिवस त्यामध्ये काम केलं आणि नंतरही त्यांना सतत व्यापक समाज जीवनाशी समर्पित करायचं असल्यानं त्यांनी अधिक, ज्याला आव्हान असणाऱ्या ज्या काही सेवा आहेत, त्याचा पाठपुरावा केला. 1987 मध्ये ते उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले. प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कोल्हापूरमध्ये, त्यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून कोल्हापूर येथे, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून सोलापूर, उपविभागीय अधिकारी सोलापूर, बारामती, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, नंतर जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे ते मुख्य प्रशासकीय अधिकारी होते. त्यानंतर 2005 ते 2009 या कालावधीमध्ये त्यांनी नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तिथेच त्यांनी घरपोच धान्य योजनेचा जो प्रयोग, ज्याचं राज्यभर आणि केंद्रभर कौतुक झालं. नव्हे, केंद्राची योजना त्याच्यावरती, म्हणजे डोअर स्टेप पर्यंत धान्य देण्याची योजना सुरू झाली. अत्यंत सुंदर काम त्यांनी केलं. शिवाय अप्पर जिल्हाधिकारी असताना त्यांचे निकाल ते भिंतीवरती लावायचे, बाहेर शोकेसमध्ये. त्या ठिकाणी पुस्तकांचे कव्हर आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असणारी सर्व माहिती ती खुली करत होते. पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचा प्रचंड मोठं जे काम होतं, ते त्या ठिकाणी त्यांनी केलं. त्यानंतर ते यशदामध्ये गेले. यशदामध्ये असोसिएट प्रोफेसर होते. त्याच वेळेस ते निबंधक म्हणून देखील होते. त्याच ठिकाणी माझ्यासोबत त्यांनी माहिती अधिकारावरचं, अधिकार माहितीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे पुस्तक आम्ही एकत्रित लिहिलं. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांचे सहसचिव झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे म्हणून त्यांनी काम केलं. सांगली जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर पूर्ण राज्याचे भूजल विभागाचे ते संचालक म्हणून देखील होते. त्यानंतर ते साखर आयुक्त, ऐन कोविडच्या काळामध्ये त्यांनी महापालिका पुण्याचे आयुक्त म्हणून काम केलं आणि सध्या ते साखर आयुक्त म्हणून महाराष्ट्र राज्याचे काम करता आहेत. असे हे श्री शेखर गायकवाड. पहा, तुमच्या समोर आपल्याला डाव्या बाजूला त्यांचा फोटो दिसतो आहे. त्यांनी लिहिलेल्या 23 पुस्तकांची त्या ठिकाणी कव्हर्स जे आहेत, त्याचं त्या ठिकाणी अगदी एका व्यवस्थितपणे लावलेले आहेत, की जे आपल्याला या ठिकाणाहून दिसतील. या 23 पुस्तकांची जर यादी पाहिजे, तर त्या यादी आपल्या समोर आहे. अगदी पाहायचं तर सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांनो सावधान असं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच वेळेस 1996 साली त्यांनी एक संकल्प केला, की दरवर्षी एक मी पुस्तक लिहील आणि आज अखेरपर्यंत ते सततपणे प्रत्येक वर्षी एक पुस्तक अशा पद्धतीनं निरनिराळ्या विषयावरती. मग त्यांनी
शेतकऱ्यांनो सावधान, फेरफार नोंदी, गोष्टीरूप जमीन व्यवहार, शेतीचे कायदे, महसूल अधिकाऱ्यांचे अर्धनैतिक कामकाज, त्यानंतर साखर उद्योगात इथेनॉलचा उपयोग, भूजल गाथा महाराष्ट्राची, ऊसाच्या FRPच्या वसुलीची कार्यपद्धती, ज्याला आपण RRC असं म्हणतो, FRPच्या वसुलीचे आणि रास्त व किफायतशीर दर आहे त्याच्या संदर्भातलं मराठीतून पुस्तक आहे. बियॉन्ड कॉम्पिटिशन, स्पर्धेच्या पलीकडे. खरं तर शेखर गायकवाड हे व्यक्तिमत्व स्पर्धेच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर भूजल स्मरणिका त्यांनी काढली. स्टोरीज ऑफ द लँड ट्रान्झॅक्शन्स ही एक पुस्तक त्यांनी लिहिलं. इंग्रजीतून लँडलॉज इन महाराष्ट्र लिहिलं. अग्रणी नदी पुनर्जीवनाचा प्रकल्प सांगलीचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी राबवला. तुम्हाला माहित असेल की 2015-16 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता आणि पश्चिम महाराष्ट्रातून पिण्याचं पाणी आपण मराठवाड्याला पुरवलं होतं आणि ते मिरजहून लातूरला रेल्वेने पुरवलं होतं. त्यावेळेस सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेलं काम हे सर्वांना ज्ञात आहे. लँड इश्यूज इन महाराष्ट्र इंडिया हे त्यांनी इंग्रजीतलं पुस्तक लिहिलं. स्पर्धेच्या पलीकडे, लँड राईट्स इन म्युटेशन्स, नंतर प्रशासनाच्या वाटा, शेतकऱ्यांनो जमिनी सांभाळा, कायदा माहितीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, होम डिलिव्हरी ऑफ फूड ग्रेन्स आणि घरपोच धान्य योजना, अशी 23 पुस्तकं त्यांच्या नावावरती आहेत. ती त्यांच्या प्रशासनाच्या नव्या वाटा म्हणजे प्रशासनात केलेले जे प्रयोग आहेत ते त्यांनी लिहिलेत आणि त्या प्रयोगाच्या संदर्भात त्यांनी फार सुंदर लिहिलंय. ते म्हणतात, शालेय जीवनात उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊन तेथील प्रशासकीय व्यवस्था त्या प्रमाणात जर सुधारणार नसेल तर त्यासाठी निश्चितच काही अतिरिक्त क्षमता व कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही. शासकीय नोकरीच्या चौकटीत राहून आपण काही नवनिर्मिती करू शकतो असा आत्मविश्वास अपवादानेच दिसून येतो. काही थोड्या अधिकाऱ्यांमध्ये असा हा उत्साह नोकरीच्या सुरुवातीच्या काळामध्ये दिसतो. मात्र पुढे घर, कार्यालय, संसार, इतर जबाबदाऱ्या यांची तडजोड करता करता पुढे पुढे ती कमी होत जाते. खरं तर उपजत कल्पनाशक्तीचा विसर पडू देऊ नये म्हणून शासन सेवेत आलेल्या व नव्यानं दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हे त्यांनी जे काही निवडक प्रयोग केले त्या निवडक प्रयोगाची गाथा या ठिकाणी लिहिलेली आहे. त्याशिवाय सर्वच पुस्तकांच्या संदर्भात पण या ठिकाणी यादीच आपण पाहूया. शेखर गायकवाडांची आवडीची क्षेत्र कोणती हा जर का विचार करायचा असेल तर त्यांना शेतकऱ्यांसाठी कायदेशीर साक्षरता वाढवणं, ज्याला विधी साक्षरता म्हणतो, ते त्यांना खूप आवडतं. शेतजमिनीविषयी कायदे, तरतुदी गोष्टी रूपात सांगणं, लोकांना समजतील अशा भाषेत पुस्तकातून सांगणं, व्याख्यानातून सांगणं, कथाकथनातून सांगणं. ते एक चांगले कथाकथनकार आहेत. ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे मार्गदर्शन करणं हा त्यांचा आवडीचा छंद आहे. भूमिलेख आणि अधिकारांच्या नोंदी, बहुतेक सर्व गुंतागुंत जी समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये होते ते अधिकाराच्या नोंदी, जमिनीचा कालावधी, जमीन सुधारणा, जमिनीचे दावे, कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास हेही त्यांचे, शिवाय अर्धन्यायिक कामकाज हे देखील त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. सामान्य प्रशासन, परिणामकारकता, त्यातली नैतिकता, सुप्रशासन आणि स्तुत्य किंवा उपक्रम किंवा ज्याला आपण सुप्रथा म्हणतो हे देखील त्यांचे आवडीचे विषय आहेत. ते सतत प्रशासकीय सुधारणा, नवीन उपक्रम, धोरणात्मक बदल आणि कार्यपद्धती याविषयी नाविन्यपूर्ण कामकाज करण्यामध्ये रस दाखवतात. ग्रामीण विकास, महिला अधिकार, मालकीचे अधिकार, कृषी व्यवसाय, अन्न सुरक्षा, स्थलांतरणाचे म्हणजे मायग्रेशनचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिवाय त्यांनी साखर आयुक्तालयामध्ये जागतिक साखर संग्रहालयाच्या स्थापनेची संकल्पना राबवली, यशस्वीपणे त्याची उभारणी केली.
शिवाय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ऊसाची 100% FRP रक्कम मिळवून देण्यामध्ये त्यांनी मोलाचा कामकाज केलेलं आहे. खूप मोठं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रॉपर्टी विषय आणि प्रॉपर्टी आणि माणूस याच्याविषयीची माहिती आणि नव्यानं पुढे येणाऱ्या युवकांना गोल सेटिंग ज्याला म्हणतो, ज्याला ध्येय निश्चिती म्हणतो, त्याच्या संदर्भात सतत ते मार्गदर्शन करतात. पाणी व्यवस्थापन असेल, भूजलाचं महत्त्व असेल, निरनिराळ्या याच्यात त्यांचे औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रशासनाच्या वाटा याच्या संदर्भात आपण ऑलरेडी त्यांच्याविषयी बोललो आहोत. त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत. दूरदर्शनवर, आकाशवाणीवर, निरनिराळ्या वेबिनारमध्ये असतात. हजारो लोकांशी, हजारो शेतकऱ्यांशी, विद्यार्थ्यांशी ते बोलतात. 20,000 पेक्षा जास्त महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी अर्धन्यायिक कामकाज आणि विविध महसूलचे आणि निर्णय कायदे याच्या संदर्भात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलेलं आहे. जमीनविषयक बाबीवर त्यांनी शेतकऱ्यांना मेळाव्यातनं केलेलं आहे. ते साहित्यिक लेखन देखील करतात. त्यांनी अनेक साहित्य मेळाव्यांमध्ये भाग घेतलेला आहे. शिवाय त्यांना शासनाचे साहित्य पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 1980 ते 83च्या दरम्यान त्यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथून त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. आणि त्यानंतर 84 मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी विषयक स्पर्धा परीक्षेला बसले. सर्वप्रथम आले, कृषी अधिकारी झाले. त्यानंतर ते उपजिल्हाधिकारी झाले. नंतर पुढे ते अखिल भारतीय सेवेतले अधिकारी, प्रशासकीय अधिकारी झाले आणि अत्यंत कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांचा महाराष्ट्रामध्ये अभ्यासू आणि सतत लोकांच्या बरोबर राहणारा अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना मनोरमा बँक साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. वंदे किसन कृषी सन्मान पुरस्कार, स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार, भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार, पर्यावरण संरक्षण पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, कृषी सन्मान पुरस्कार, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा विशेष पुरस्कार, कृषी तपस्वी पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, भारत निर्माण अवॉर्ड, राज्य अॅग्रो केअर अवॉर्ड, भूमी पुरस्कार सांगोला सोलापूरमध्ये मिळाला होता. देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. उत्कृष्ट मराठी वाङ्मयाचा पुरस्कार शासनाचा 2006 ला त्यांना मिळाला होता. त्यानंतर बळीराजा पुरस्कार 2002 आणि 2096 मध्ये मिळाला होता. शिवाय त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धेचे, वाद स्पर्धेचे पारितोषिक देखील मिळवलेले आहेत. ते पहा त्यांना देव मामलेदार पुरस्कार जेव्हा दिला जात होता, तेव्हा त्यांचं जे काही संस्कृती टिकवतो तो देश महान असतो, असं म्हणणारं त्यांचं जे काही ठिकाणी वृत्त आलेले आहे, ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि बघा शेतकऱ्यांनो सावधान हे 1996 साली पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ज्ञानामध्ये असलेली ताकद त्याला आपण नॉलेज इज पॉवर ज्याला म्हणतो, त्याचं त्यांना भान आलं, त्यांना त्याचं महत्त्व कळलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडे असणारं ज्ञान आपण काम करताना मिळवतो ते ज्ञान लोकांकडून संकलित करतो ती माहिती ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे नव्हे, त्यासाठीच आपण प्रयत्न केले पाहिजेत असा त्यांनी संकल्प केला आणि म्हणून प्रत्येक वर्षी आता मी एक पुस्तक लिहिल असा संकल्प त्यांनी लिहिला आणि त्यानंतर ते सतत लिहित राहिले. आजही ते लिहिते आहेत. आताही दर आठवड्याला साप्ताहिक अग्रोवन मध्ये त्यांचं ग्रामीण जीवन कसं बदलतं आहे, ग्रामीण जीवनाचे वेध म्हणून त्यांनी अत्यंत सुंदर पुस्तक म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक लिहिता येतं. त्याचं संकलन देखील लवकरच होतं आहे. त्यांना प्रशासकीय कारकिर्दीमध्ये अनेक विशेष संधी मिळाल्या. ते राज्याच्या विविध अभ्यास गटाचे अध्यक्ष राहिलेत, सदस्य राहिलेत. साखर कारखान्यांच्या कामगारांच्या प्रश्नांच्या, थकीत प्रश्नांच्या, वेतनाच्या बाबतीतला अभ्यास गट होता, त्याचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रशासन सेवेमध्ये येणारे जे परिवीक्षाधीन अधिकारी असतात, त्यांच्या विभागीय परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला, त्याचे अध्यक्ष होते. पुनर्निर्मिती व त्याची अंमलबजावणी राज्याचं धोरण ठरविण्यासाठीचा जो अभ्यास गट होता, ते अध्यक्ष होते. जागतिक साखर म्युझियमची संकल्पना त्यांनी मांडली. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल येण्यासाठी जो अभ्यास गट होता, त्यातही त्यांनी काम केलं आणि ब्राझीलच्याही पेक्षा जास्त साखर उत्पादन आपण निर्माण करू शकतो, हा त्यांनी विचार मांडला आणि प्रत्यक्षात आणून दाखवला. महाराष्ट्रातील ऊसाची जी FRP आहे, ते धोरण आणि त्याचा जो अभ्यास गट आहे, त्या समितीमध्ये ते होते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या खाली 7 खंड आहेत, 5 खंड आहेत. त्यातले 2-5 खंडाचं जे काही सुधारणा करायची, अद्ययावतीकरण करायचं, त्या समितीचे देखील ते अध्यक्ष आहेत. ऊस उत्पादकाचे जे प्रश्न आहेत, त्याच्या FRPच्या मधल्या ज्या सुधारणा करणं आवश्यक आहे, त्या अभ्यास गटाचे देखील ते अध्यक्ष आहेत. त्यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशामध्ये
निरनिराळ्या निवडणुकांमध्ये काम केलेलं आहे. शिवाय लोकसेवा आयोगातर्फे ज्या अधिकाऱ्यांच्या विवेक परीक्षा घेतल्या जातात त्यावेळेस शासनाचा एक प्रतिनिधी अधिकारी असतो. असा अधिकारी म्हणून देखील त्यांनी 2018 मध्ये आणि 2022 मध्ये त्या पॅनलवरती मुलाखत घेणाऱ्यांच्या पॅनलवरती देखील काम केलेलं आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट जवाहरलाल नेहरू सेंटर त्या ठिकाणी अन्नाचा हक्क आणि भारताचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुधारणा हा जो त्यांचा घरपोच धान्य योजनेचा प्रयोग होता तो त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. ग्रामीण विकास यंत्रणा किंवा संस्था जी आहे हैदराबादचं त्या ठिकाणी देखील त्यांनी मानव संसाधन विकास यावरती त्याचं सादरीकरण केलेलं आहे. यस्ता पुणेमध्ये कामगार कायद्यांच्या बद्दल असं निरनिराळ्या ठिकाणी त्यांना खूप चांगल्या संधी मिळाल्या आणि त्यांनी त्या संधीचा चांगला उपयोग करून आपलं जे काही माहिती आहे, ज्ञान आहे आणि राज्याची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपण पुस्तकांच्या बाबतीत त्यांची आत्ताच एक चित्रफित पाहिली आहे. ते त्यांची यादी आणि ती सगळी पुस्तकं त्यांच्या संदर्भातील माहिती तपशिलात पाहिलेली आहे. याशिवाय त्यांनी खूप प्रयोग केलेत. सध्याचा चालू प्रयोग त्यांनी जागतिक साखर संग्रहालयाची स्थापना झाली. ऊस शेतकऱ्यांना 100% एफ-आर-पी देण्यात ते यशस्वी झाले. पुणे महानगरपालिकेनं कोरोनाच्या काळामध्ये जम्बो हॉस्पिटल आणि जे काही बाकीचे प्रयोग केले त्यामध्ये त्यांनी मूलभूत काम केलं. स्वतःला कोरोना झालेला असताना देखील त्याच्याशी सामना करत शहराचं नेतृत्व पुढे ते करत राहिले. सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा 2015 आणि 16 मध्ये फार दुष्काळ पडला होता. पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी घेऊन जाण्याची गरज होती. तेव्हा ट्रेन जलदूत जो आहे म्हणजे रेल्वेने आपण पाणी नेलं होतं वॅगनच्या टँकरमधनं. त्यावेळेस ते जिल्हाधिकारी सांगली या नात्यानं मिरजमधून त्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला होता आणि खूप मोठं काम त्या ठिकाणी झालं होतं. सांगली जिल्ह्यात अग्रणी नदीच्या पुनर्जीवनासाठी, तिळगंगा नदीच्या पुनर्जीवनासाठी मोठं काम त्यांनी केलेलं आहे. जिथे-जिथे ते जिल्हाधिकारी राहिले, जिथे-जिथे ते अपर जिल्हाधिकारी राहिले, त्यांनी 7-12 वाचनालय त्यांचे निर्णय बाहेर लावणे, शिवाय शेतकऱ्यांना सततपणे काही ना काही नवीन प्रबोधनात्मक माहिती देणं, ही सर्व कामं त्याने त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याने इस्लामपूर हे 4Gचं वायफाय शहर प्रथम 2015 मध्ये उभारलं. भारतातील पहिलं महाविद्यालय की ज्या ठिकाणी त्यांनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल स्थापन केलं आष्टा जिल्हा सांगलीमध्ये. सांगलीचे थोर ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रयोग देखील त्यांनी ब्रँडिंगच्या माध्यमातून सांगली ब्रँडिंगच्या माध्यमातून केला. ग्रामीण महिला हुंडामुक्ती योजना, सौर ऊर्जा आधारित योजना ठाण्यात ते मुख्य कार्यकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांनी ते राबवलं. सजल कुंभ, नंतर ठाणे जिल्हा परिषदेत मालमत्ता नोंदणीच्या विभागात खूप सुधारणा केल्या. जिल्हा परिषद ठाणेमध्ये उल्लेखनीय उत्पन्न वाढ केली. ज्या ठिकाणी ते गेले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक स्वतःचा ठसा उमटवणारं चांगलं काम केलं. तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. बारामतीत असताना त्यांनी लोकसहमतीनं रस्त्याचं रुंदीकरण केलं. नेहमी अतिक्रमण काढणं हा अत्यंत धर्मसंकट असलेला विषय आम्ही महसूल अधिकाऱ्यांनी अनुभवला. पण त्यांनी मात्र लोकांना सहभागानं एकत्र केलं आणि एका बाजूला अतिक्रमण पाडण्याचं आव्हान असतं, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा लोक स्वतःचं अतिक्रमण स्वतः काढून घेतात, तो खूप दिलासा देणारा अनुभव असतो. त्यांनी मात्र ते अनुभवलं. लोकांना एकत्र केलं, त्यांची सहमती मिळवली. स्वतःची अतिक्रमण स्वतःला काढून घ्यायला त्यांनी मोटिव्हेट केलं. फार मोठा प्रयोग 1996-97 मध्ये बारामतीत त्यांनी केला. पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन म्हणजे ही जी समाज सुरक्षेची भावना आहे ती निर्माण करण्याचं काम 1996 मध्ये त्यांनी फार चांगलं केलेलं आहे. स्थलांतरित कामगाराकरता तात्पुरतं रेशन कार्ड, शेतकऱ्यांसाठी कायदेशीर साक्षरता, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, अक्कलकोटला पाणी टंचाईचं निवारण, महसूल अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, निर्णय प्रक्रियेची पारदर्शी प्रणाली, जनता दरबार, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प बाधित व्यक्तीसाठी कुशल पुनर्वसन प्रणाली, असे अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत आणि त्यांचं जे प्रशासनाच्या वाटा म्हणून हे पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी ते सुंदरपणे लिहिलेलं देखील आहे. हे जे पुस्तक आहेत याच्या संदर्भात आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. हे पहा, मिरज ते लातूर त्यांचा हा जलदूत होता किंवा हा एक भगीरथ प्रयत्न होता. अशाच प्रयत्नांची माहिती सततपणे ते त्यांच्या निरनिराळ्या ब्लॉग मधून आणि फेसबुक मधून देखील देतात. आपण पहा त्यांचा एक ब्लॉग या ठिकाणी पाहूया. आपल्या समोर आहे शेखर गायकवाडांचा ब्लॉग. पहा, ते त्या ब्लॉगवर असं म्हणतायत की शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. असे मानणाऱ्या
व ज्ञान संवर्धनासाठी एकत्र येणाऱ्या सवंगड्यांचा हा मेळावा आहे. हे इट इज अ प्लेस टू मीट अँड गेट इन्फॉर्म्ड फॉर ऑल दोज हू बिलीव्ह दॅट लर्निंग इज अन अनएंडिंग प्रोसेस. येस, खरं आहे गायकवाड साहेब. शिक्षण ही खरंच कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. माणूस अखेरच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो. त्यांचा हा भाग पहा. होमवरती क्लिक करा. तुम्हाला ठिकाणी उजव्या हाताला इथं दिसतं बघा, रंग महसुली. जगताना माणसानं कसं खरं तर सतत सजग असावं. शेखर गायकवाड प्रयोग करतात, प्रशासनात राहतात. त्याच वेळेस त्यांचा कान डोळे खुले असतात आणि ते सगळीकडे संवेदनशील पाहतात. तेव्हा त्यातल्या संगतीही त्यांना दिसतात आणि विसंगतीही दिसतात. आणि संगती आणि विसंगतीची अभिव्यक्ती म्हणजे ह्या ठिकाणी रंग महसुली. वाचा, खूप हसाल, तुमचं मनोरंजन होईल, पण तुम्ही खूप शिकाल देखील. कथा मदत वाचा, समजेल तुम्हाला. शेती विषयक संकल्पना. खरंच शेतीच्या संकल्पनांवरती आपण खूप बोलतो. प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलानं काय मांडलं आहे, जरा वाचा. आपल्याला त्याची व्याप्ती नक्की कळेल. जमीन विषयक नाट्यछटा. खरं तर जगण्यात प्रत्येक ठिकाणी कला असते, नाट्य असतं. आम्ही महसूलमध्ये काम करताना खूप गंभीरपणे जगत असतो. पण त्यातही एक नाट्य असतं. त्या नाट्यछटा देखील आपल्याला इथं वाचायला मिळतील. सरकारी नोकरीतील सार्वजनिक योग हेही आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल. मी आपल्याला सांगितलं, ते अग्रोवनमध्ये दर आठवड्याला एक लिहितात आणि बदलत्या ग्रामीण जीवनाचा वेध घेतात. आता पहा, पूर्वीची पाहुणचार पद्धती कशी होती आणि आताची पाहुणचार पद्धती कशी आहे, त्यावरती हा त्यांनी 40वा लेख या ठिकाणी लिहिलेला आहे. 40वा बघा, दिसतोय आपल्याला उपोषण. पूर्वी उपोषण धरणं आणि मोर्चा कशा काढायचे, आता कसा काढतायत, सगळं आपल्याला खूप खूप छान शिकायला मिळेल. त्यांच्या पुस्तकं प्रकाशित केलेल्या त्याच्या चित्रफिती इथं मिळतील. कृषी ज्ञानात्मक सातबारा वाचनालय इथं मिळेल. शेतकरी पत्रव्यवहार पहा, स्फूर्ती प्रमाणपत्र, त्यांचा ऑनलाईन सोबती, त्यांच्या आवडीचे संदर्भ, त्यांचा ब्लॉगचा हा फार मोठा परिवार तुम्हाला इथं दिसेल. पाहिजे इच्छा असेल तर जरूर फॉलो करा. आपण इथे फॉलो करा. आपल्यालाही सततपणे नवीन काय चाललंय हे कळत राहील. पहा, 1,85,889 लोकांनी त्यांना फॉलो केलं आहे. त्यांच्या 23 पुस्तकांची यादी इथं आपल्याला दिसते आहे. त्यांच्या ध्वनिफिती, त्यांच्या चित्रफिती इथं दिसतायत. त्यांच्या ध्वनिफिती YouTubeवरचं जे काही लिहिलेलं असेल ते या ठिकाणी मिळतं आहे. त्यांचं महान्यूजवरती सातबारा आणि गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती प्रसिद्ध झालेली आहे, ती या ठिकाणी मिळेल. त्यांची गाजलेली आणि केंद्र शासनाने स्वीकारलेली आणि देशभर लागू केलेली घरपोच धान्य योजना आणि त्याचं एकूण जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी दिसते. त्यांच्या माध्यमातून मी त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांची परीक्षण पुस्तकाची, त्यांची कायद्याचं शेतकऱ्यांचे कायदे विश्व, साहित्य आणि कला, विद्यार्थी जगत, वाचिक चळवळ, कॅलिडॉस्कोप, हे सगळं आपल्याला इथं मिळेल. या ब्लॉगचा जे काही लेखांचा समग्र लेखांचा संग्रह आहे, या वर्षातले लेख, या वर्षातले पोस्ट, मागच्या वर्षातले 2008 पासूनचं सगळं या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रचंड विपुल माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. फक्त होमवर क्लिक केलं होतं. तुम्ही फूड सिक्युरिटीवर क्लिक करा, तुम्हाला आणखी नवी माहिती मिळेल. तुम्ही बेस्ट प्रॅक्टिसेसला क्लिक करा, आणखी नवी माहिती मिळेल. त्यांनी जवळपास त्यांनी 20,000 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि लोकांना ट्रेनिंग दिलं. शेतकऱ्यांना केले मेळावे वेगळे, विद्यार्थ्यांचे घेतलेले मेळावे वेगळे. त्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगविषयी मी बोललो. खूप माहिती मिळेल. मीडिया कव्हरेज, लँड, रेव्हेन्यू आणि इनोव्हेशन, अशी खूप खूप सारी माहिती आपल्याला मिळेल. त्याशिवाय त्यांचा स्वतःच एक Facebook आहे. हे Facebookचं पेज आहे. 23,000 लोक त्यांना फॉलो करतायत. त्या ठिकाणी तुम्हाला दिसते की त्यांचे निर्णायक पोस्ट आहेत. नवीन कृती झाली की ती या ठिकाणी पोस्ट होते आहे. फॅशननुसार बदललेले दागिने, पूर्वीची फॅशन कशी होती आणि आताची फॅशन कशी आहे, खूप खूप माहिती नव्यानं आपल्याला या ठिकाणी मिळत जाईल. हे त्यांचा परिवार या ठिकाणी बघा, ते RRC म्हणजे काय रे भाऊ, खूप लिहितायत, वाचतायत. ती केलेली कामं आणि त्या त्यांनी घेतलेली जी काही आव्हानं पेलली आहेत, ती सगळी इथे दिसतायत. ते जेव्हा जातात, बाहेर फिरतात, तेव्हा ते शांत नसतात. ते म्हणतात, "तू माधवराव पगडी हे निजाम जमान्यामध्ये एक महसूल अधिकारी होते. ते गावोगावी फिरायचे आणि त्याचा इतिहास लिहायचे. आणि पगडा शेखर गायकवाडांवरती आहे. ते निवडणुकीसाठी ऑब्झर्व्हर म्हणून, भारत निवडणूक आयोगाचे ऑब्झर्व्हर म्हणून बेळगावात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सातबारा पाहायला सुरुवात केली. तिथले सातबारा कसे आहेत? तिथे त्यांना इंदिरा संतांचा नोंद असलेले सातबारा पाहायला मिळाला. असं पहा, जिथे-जिथे जाल तिथे-तिथे नव्यानं काहीतरी करणं आणि ते लोकांच्या पुढे आणणं, लोकांपर्यंत ते पोहोचवणं, असा खूप मोठा ज्ञानाचा खजिना
आणि हा खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या पलीकडचा माणूस आपल्याला दिसतो आणि बियॉन्ड कॉम्पिटिशन स्पर्धेच्या पलीकडं हे देखील विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. याशिवाय जर का आपण खाली गेलो तर या ठिकाणी त्यांचे खूप चांगले या ठिकाणी आपल्याला त्यांचे प्रेझेंटेशन मिळतात. जमिनीच्या वादाचे स्वरूप, सातबारा म्हणजे काय? शेतकऱ्यामधील जमिनीचे वाद, घरपोच धान्य योजना, विकास, महाठग, लँड राईट्स, लँड डिस्प्यूट्स, महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, चांगली ब्रँडिंग असे खूप सारे व्हिडिओज देखील आपल्याला या ठिकाणी मिळतील. तेव्हा असं नवीन-नवीन माहिती आपल्याला सततपणे मिळत राहील. अशी माहिती घ्यायची असेल तर जरूर आपण यांना भेट द्यायला हरकत नाहीये. त्याशिवाय त्यांची ही पुस्तकं आपण पाहिली. पुस्तकांच्या बरोबर त्याला जर का त्यांची पुस्तकं विकत घ्यायची असतील, जरूर आपण त्यांच्या या तिथे या ठिकाणी दिसतं शेखर गायकवाड blogspot.com याला क्लिक करा आणि त्या ठिकाणी विकत घेण्याच्या ठिकाणी जे काही टॅब असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला घ्या. काही पुस्तकं तुम्हाला पीडीएफमध्ये डाउनलोड करण्यासाठी खुली ठेवलेली आहेत आणि काही जी प्रकाशकांनी पुस्तकं प्रकाशित केली आहेत, ती मात्र त्या प्रकाशकांचं प्राइस पब्लिकेशन्स असल्यामुळे ते तुम्हाला विकत घ्यायला लागतील. तेव्हा त्यांच्या शेखर गायकवाडांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर देखील त्याची माहिती मिळेल. त्यांचे एक ट्विटर अकाउंट आहे शेखर 13,563 त्यावर देखील तुम्हाला कमेंट टाकता येईल. त्यांच्या लिंक्स आहेत bookshop.com शेखर गायकवाड. याशिवाय त्यांचं Amazonवर देखील पुस्तकं उपलब्ध आहेत. तेव्हा असा अत्यंत मोठा खजिना आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण जे म्हणतो, की आजूबाजूला फार कोणी माहिती देत नाही. मी म्हणतो खूप लोक माहिती द्यायला आणि त्यांचा हात पुढे करायला तयार आहे. आपण फक्त शोधलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. जर का हे सर्व तुम्हाला आवडलं असेल, तर नक्की लाईक करा. आपल्या परिचितांना देखील कळवा. त्यांना फॉरवर्ड करा. त्यांना देखील लाईक करायला सांगा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेलचं बटन दिसतंय. त्या बेलच्या बटनवर क्लिक करा. जरूर आपल्याला या पुढचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आपल्या मित्रपरिचितांना देखील सांगा. सर्व नातेवाईकांना ज्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल अशा सर्वांना पाठवा आणि सांगा, की त्यांनी देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेलचं बटन दाबलं नसेल तर बेलचं बटन दाबा. क्लिक करा, लाईक करा आणि जे संजय डॉक्टर संजय कुंडेटकरांचा ब्लॉग असेल, शेखर गायकवाडांचा ब्लॉग असेल, त्या ब्लॉगला सतत भेटी देत राहा. त्याच्यावरती जे काही ज्या ठिकाणी आपल्याला क्लिक करता येईल ते क्लिक करा. जे डाउनलोड करता येण्यासारखे डाउनलोड करा. जे मागता येईल ते मागा. जे प्राप्त करता येईल ते घ्या आणि या ज्ञानाचा आस्वाद घ्या. त्याचा उपयोग करा. आपले हक्क प्राप्त करण्यासाठी जरूर याचा उपयोग करून घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटण्यासाठी मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.